थंडीचं सीझन म्हणजे थंडी चालू झाली की आवळेही झाडाला येतात आणि विकायलाही खूप येतात. आता आवळा हा बहुगुणी व पौष्टिक असल्यामुळे आवळ्यापासून लोणचंच नाही तर म्हणजे बहुतेक असे विविध पौष्टिक असे पदार्थ बनवले जात आहेत. त्याचपैकी एक पदार्थ आज आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवत आहोत. आता मी हे सगळ्यात आधी आवळे घेतलेले आहे. 7 ते 8 असे आवळे घेतलेले आहे आणि ते स्वच्छ असे धुवून आणि पुसून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये अजिबातही आवळ्याला पाणी ठेवलं नाही, कारण आपण जो पदार्थ बनवत आहोत पाणी असला की तो जास्त दिवस टिकत नाही आणि हा जो बनवत आहोत तो जास्त दिवस टिकवण्यासाठी हा पदार्थ बनवत आहोत, म्हणून स्वच्छ धुतले आणि पुसून घेतले. आता छोटी किसणी असली तर छोट्या किसणीने किंवा मोठ्या किसणीने किसले तेही चालेल. छोट्या किसणीने किसले तर आवळा खूपच अशी म्हणजे जास्तच छोटा असा किसल्या जात होता, म्हणून मी या पद्धतीने अशी मोठी किसणी घेतली आणि त्याने या पद्धतीने सगळे जे आवळे आहे ते किसून घेत आहे. फक्त बीज शिल्लक ठेवलेलं आहे. या पद्धतीने सगळे आवळे किसून घेतलेले आहे आणि जे आवळ्याचं बी आहे ते पाण्यामध्ये उकळून ते पाणी पिलं की तेही पाणी खूप असं पौष्टिक असतं. या ठिकाणी आता कढाई घेतलेली आहे. त्या कढाईमध्ये हा जो आवळा किसलेला आहे, आता अजून गॅस तर काही चालू केलेला नाही. जो किसलेला आवळा आहे तो सगळा या पद्धतीने असा पांगून टाकलेला आहे कढईत. आवळ्याचा सगळा जो किस आहे तो या पद्धतीने कढईमध्ये किसून टाकला. किसलेला जेवढा किस आहे तेवढा. आता या ठिकाणी 9 ते 10 आवळे होते, त्याने वाटीनी मी हा आवळ्याचा किस मोजून घेतला. तर 1 वाटी आवळ्याच्या किससाठी निम्मी वाटी गूळ या ठिकाणी कापून किंवा किसून घेतलेला आहे. मी या ठिकाणी गूळ असा कापून घेतला आणि जो आवळ्याचा किस टाकलेला आहे त्यावर हा गूळ टाकून दिलेला आहे. गॅस अजूनही बंदच ठेवलेला आहे. 1 वाटी आवळ्याच्या किसासाठी निम्मी वाटी असा गूळ घेतला किंवा 1 किलो आवळा असेल तर अर्धा किलो गूळ या पद्धतीने घेतलेला आहे. आता असंच झाकण ठेवून अगदी स्लो म्हणजे एकदम मीडियम हीटमध्ये कमी गॅसमध्ये हा झाकण ठेवून शिजून दिलेला आहे. आता गुळाचा पाक झाला की पुन्हा असा हा जो किस आहे आवळा आणि गूळ तो एकदम मिक्स असा केलेला आहे. आता गुळाचा पाक झाला. आता या पाकामध्ये अगदी कमी गॅसमध्ये हा आवळ्याचा जो किस आहे तो शिजून द्यायचा आहे. एकदम ज्युसी असा हा आवळ्याचा किस झालेला आहे गुळामुळे. गुळाचा पाक झालाय. या पद्धतीने गुळाचा पाक झालेला आहे आणि आवळाही छान असा शिजलेला आहे. आता म्हणजे जवळजवळ पाणी जे आहे गुळाचा पाक तो असा आटत आलेला आहे, म्हणजे पाणी कमी झालेलं आहे. थंड झाला की हा गुळाचा पाक अजूनच कमी होईल. आता यामध्ये सगळ्यात आधी हे जे सेंदव मीठ आहे ते टाकलं. त्यानंतर सुंठची पूड केलेली आहे, सुंठ पूड ती टाकलेली आहे. आता 2 वेलदोडे गोल वेलदोडे असतात गोड ते फोडून या पद्धतीने टाकलेला आहे. थोडंसं निम्म सेंदव मीठ आणि निम्म आपलं खाण्याचं मीठ दोन्हीही थोडं थोडं टाकलेलं आहे. यामध्ये पुन्हा थोडीशी दालचिनी तुकडे केलेले आहे तेही टाकले. याचा सुगंध छान असा येतो. आता थोडासा हा चाट मसाला टाकलेला आहे. यामुळे एकदम चटपटीत असा हा आवळ्याचा चुंदा लागतो. आता सगळ्यात
च्या लक्षात आलं आहे की आपण हा आवळ्याचा चुंदा बनवत आहोत. आता मी सेंधव मीठ टाकलं होतं, त्यानंतर पुन्हा थोडंसं आपलं खाण्याचं मीठ टाकलेलं आहे. आता 2 लवंग तेही यामध्ये टाकले. आता यामध्ये लाल तिखट टाकायचं की नाही ते पूर्ण असं ऑप्शनल आहे, कारण लाल तिखटाने कलर छान येतो. पण लहान मुलं खात असेल तर लाल तिखट मी या ठिकाणी टाकलेलं नाही. आणि थोडंसं असं टाकायचं असलं तर जे कमी तिखट असतं काश्मीरी लाल तिखट ते टाकलं तर चालेल, पण यामध्ये मी कोणतंच लाल तिखट टाकलेलं नाही. तिखट लागलं की लहान मुलांसाठी एकदम पौष्टिक असा हा पदार्थ झालेला आहे. आणि थोडंसं तिखट लागलं की लहान मुलं खात नाही, म्हणून मी या ठिकाणी लाल तिखट टाकलेलं नाही. एकदम मस्त असा आता याच्यातलं पाणी आटायला लागलंय आणि मी गॅसही बंद केला, कारण ते खाली लागायला लागलं म्हणून. अशा पद्धतीने आपला पौष्टिक बहुगिरणी 1 चमचा खाल्ला की केस, त्वचा हिवाळ्यामध्ये एकदम गुडघेदुखी सगळ्या आजारांना बहुगुणी असा आवळ्याचा चुंदा बनून झालेला आहे. आता एखाद्या काचेच्या स्वच्छ धुवून पुसून उन्हात वाळून काचेच्या बरणीमध्ये हा आवळ्याचा चुंदा ठेवणार आहे.